मेसमध्ये भरपूर साऱ्या चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. आता याचं काय करायचं? चला झटपट असं नाश्त्यासाठी चपात्यांचे पोहे बनवूया. तर चपात्या मी चुरून घेतलेल्या आहे इथं बारीक अशा. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये शेंगदाणे चांगले फ्राय करून काढून घेतले. आता याच्यामध्ये मी लगेच मोहरी टाकली, जिरं टाकलं. जिरं मोहरी तडतडल्यानंतर उभी चिरून घेतलेली मिरची टाकली, कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला, चांगला परतून घेतला. मीठ टाकलं. कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे. हळद पण व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला. कोथिंबीर टाकली, मिक्स करून घ्यायचं हे. आता याच्यामध्ये मी चुरलेल्या चपात्या टाकलेल्या आहेत. आता तुम्ही ही चपाती मिक्सरला पण बारीक करू शकता, पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, मस्त अशी छान लागतं. तर त्याच्यावरती मी लगेच कोथिंबीर टाकली, मिक्स करून शेंगदाणे पण टाकले. तयार झाले इथं आपले मस्त असे चपातीचे पोहे. तर मंडळी, आमच्या इकडे या नाश्त्याला चपातीचे पोहे किंवा चपातीचे तुकडे बोलतात. तुमच्या इकडे या नाश्त्याला काय बोलतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. या नाश्ता करायला तुम्ही पण. धन्यवाद.